अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। एबीसी केबल प्रस्तुत वारी शिर्डीची। दररोज भक्तिमय वातावरणात साईनाथाच्या चरणी घेऊया भाविकांच्या श्रद्धेची वारी। रोज रात्री 10 वाजता फक्त एबीसी केबलच्या 983 चॅनलवर पहा हा भक्तिमय प्रवास। आणि ज्यांना टीव्हीवर पाहता येत नाही त्यांच्यासाठी खास सुविधा, आता यूट्यूबवर एबीसी केबल अंबरनाथ या चॅनलवर सुद्धा वारी शिर्डीची पाहता येईल। नमस्कार, मी अजय जोशी। ओम साईराम। आपण जर बघितलं तर जवळपास 33 वर्षांची परंपरा आज बदलापूर शहरामध्ये असणार कायम आहे, कारण यंदाचं हे साई पालखीचं 33वे वर्ष आहे। तब्बल 7 दिवस प्रवास करून हे साई भक्त साईच्या दरबारी पोहोचतात आणि धन्य होतात। नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातील अतिशय जुनी आणि विश्वासार्ह ही पालखी सोहळा जी यंदा आजपासून सुरुवात होत आहे आणि आज 9 नोव्हेंबर रोजी या पालखीला बदलापूर शहरातून या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि ही पालखी 7 दिवसांचा प्रवास करून साईबाबांच्या दरबारी पोहोचणार आहे। आपण जर बघितलं निशाण प्रमुख जे आहेत या ठिकाणी निशाण जे आहे ते पुढे जाणार आहे आणि त्यानंतर पालखी या ठिकाणी उचलली जाते आणि ती साई दरबारी 7 दिवसांचा प्रवास करून पोहोचवली जाते। आपण यंदा जो पालखीची थीम आहे ती जी आहे ती वारीची थीम आहे। या ठिकाणी संपूर्ण वारीचा जो देखावा आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। साईबाबांच्या पालखीवरती महाराष्ट्राची परंपरा संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामांनी सुरू केलेली परंपरा जी आहे ती या ठिकाणी वारीवरती दाखवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण वारी जी आहे ही पालखीवरती या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे आणि विठुरायाची मूर्ती जी आहे ती जवळपास आसमंतात जणू आसमंतातून प्रत्येक भक्ताला चालण्यासाठी बळ देते आणि शक्ती देते। अशा प्रकारचा हा संपूर्ण देखावा जो आहे तो या ठिकाणी पालखीवर साकारण्यात आलेला आहे। नक्कीच ही संपूर्ण फुलांची सजावट जी आहे पंढरीनाथ गायकर आणि जयेश यांच्या माध्यमातून केली जाते। संपूर्ण पालखी सोहळा कसा पार पडणार आहे, आजचा पहिला दिवस कुठून प्रवास असणार आहे आणि 7व्या दिवशी साईभक्त कधी पोहोचणार याची संपूर्ण माहिती जी आहे आपण मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत। आपण जर बघितलं जवळपास 33 वर्षांची परंपरा विषय आपण सुरू केलेला पालखी सोहळा आज प्रस्थान करतोय शिर्डी या नगरीकडे। काय सांगताय, कशा प्रकारे यंदाचं स्वरूप असतं? यंदाचं स्वरूप आपण आज बघता यावर्षी पंढरीशेठ गायकर यांनी पंढरीची वारी ही थीम केलेली आहे। एकदम आनंदात हा उत्सव पालखी सोहळा शिर्डीकडे आता प्रस्थान होणार आहे। तर साईबाबांच्या कृपेने सगळं निर्विघ्न व्हावं ही साई चरणी इच्छा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मला असं वाटतं की जेव्हा पहिल्यांदा पालखी सोहळा सुरू झाला होता तेव्हा तुम्ही या पालखी सोहळ्याचे साक्षीदार आजपर्यंत आहात। काय सांगाल, यंदा कशा प्रकारे हा सोहळा पार पडणार आहे, भक्तांना कशा प्रकारे साईबाबाकडे काय साकडं घालणार आहात? यावेळेस आमचे जे पंढरीशेठ गायकर यांनी पंढरपूरची वारी केल्यानंतर त्यांनी इथं सगळा हा आपला सोहळा पंढरपूरचा आणि बाबांचा आणि ही नवीन टीम आमची एकदम पोरांनी चांगली टीम केलेली आहे आणि ह्यापुढे त्यांनी चांगलं काम करावं। आमची नवीन बॉडी जुनी बॉडी त्यांच्या पाठी सदैव त्यांच्या पाठी राहील आणि त्यांनी आणखी चांगलं काम करावं हीच माझी साईचरणी प्रार्थना आहे। जय हिंद, जय साई। आपण जर बघितलं तर नवीन पिढी आणि जुनी पिढी या दोन्हीचा जो संगम आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय। एबीसी केबलच्या माध्यमातून संपूर्ण पालखी सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे। स्वप्नील, दरवर्षी तू चालतो, यंदाचं तुझं कितवं वर्ष आहे आणि पहिला दिवस आहे? यंदाचं माझं 21वं वर्ष आहे। गेली 20 वर्ष मी चालतो, 21 वर्षात आपण पदार्पण केले। खूप चांगले अनुभव आहेत या पालखीमध्ये। याच पालखीचं लहान असं मोठं झालं, लहानपणापासून या पालखीत चालतोय आणि खूप काही शिकायला मिळालं आहे। आज आमच्या सदस्यापासून तर आता कार्यकारिणीपर्यंतचा हा प्रवास आहे। खूप काही याच्यामध्ये शिकायला भेटतं आणि आज साईंची जेवढी सेवा आमच्याकडून जास्तीत जास्त चांगली करण्याचा आम्ही आता प्रयत्न करणार आहेत। नक्कीच मामा, आपण जर बघितलं तर पालखी सजवण्याची जबाबदारी तुमच्यावरती येते आणि आपण संपूर्ण पालखीचा जो प्रवास आहे तो आपल्या एबीसीच्या माध्यमातून पोहोचवतच असतो। तुम्ही यंदाची जी थीम होती म्हणजे पंढरीनाथ गायकर यांनी पंढरीच्या ठिकाणी पूर्ण अवतरलेली आहे, कशा प्रकारे सुचली थीम? बघा, आताच आम्ही कार्तिक एकादशीला निघतो तेव्हा आम्हाला आळंदीला जाता येत नाही आणि जेव्हा पंढरपूरची वारी असते तेव्हा आमचे काही वारकऱ्यांना जात नाही। तर आमच्या या साई भक्तांमध्ये वारकरी मंडळी येतात, तर त्या वारकरी मंडळींच्या कार्तिक आळंदीला जाता येत नसल्यामुळे माझ्या त्या मनात सुचलं की आपण जसं शिर्डी माझे पंढरपूर आहे तर ती थीम मी इथे राबवण्याचा प्रयत्न केला आणि या चलचित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की शिर्डी माझे पंढरपूर आणि शिर्डीची वारी या ठिकाणी मी उभारण्याचा प्रयत्न केला आहे।
मामा मला सांगा, 7 दिवस पालखी सजवण्याची जबाबदारी असते. पहिल्या दिवशी तुम्ही पंढरीची वारी साकारलेली आहे, पुढचे 7 दिवस कसे असतात? बघा, याच थीमला पकडून मी प्रत्येक देवांच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवून, जसे आज विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे, तर उद्या सोमवार आहे तर त्या उद्या शंकराची मूर्ती असणार. वर आम्ही घाटावरती गेल्यावरती ते शिवनेरी म्हणजे शिवाजी महाराजांचं हे आहे, तर त्यामुळे त्या दिवशी आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करणार आहेत. अशा पद्धतीने मी प्रत्येक थीम माझ्या मनामध्ये सुचनित संकल्पना केलेली आहे आणि ती पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल. साईबाबाच्या कृपेने मला ते यश मिळावं असंच मी प्रार्थना करेल. नक्कीच आपण जर बघितलं तर प्रत्येक भक्ताला बळ मिळावं यासाठी भगवंताच्या मूर्त्या या ठिकाणी वेगवेगळ्या चलचित्र देखील साकारण्यात येणार आहे. आणि माळशेज घाटामध्ये विशेष गेल्यावरती छत्रपती शिवरायांची मूर्ती जी आहे ती या पालखीवरती ठेवण्यात येणार आहे. नक्की आपण जर संपूर्ण बदलापूर शहरातील जे साईभक्त चालत जातात त्यांना प्रत्येकाला या पालखीतून एक वेगळे अनुभव आलेले आहेत. भास्करजी आपल्यासोबत असणार आहे. आपण जर बघितलं मंडप व्यवस्था असेल, DJ असेल, संपूर्ण व्यवस्था तुमच्याकडे केली जाते. कशा प्रकारे आता यंदाची व्यवस्था असणार आहे? यंदाची व्यवस्था जेवढी आमच्याकडून सोयीस्कर होईल तेवढी चांगली, तेवढंच आमचा प्रयत्नच आहे. नक्कीच हा संपूर्ण पालखी सोहळा निश्चितपणे सुनियोजितपणे पार पडावा आणि पालखी सोहळ्याला कुठल्या प्रकारचं गालबोट लागू नये, हा संपूर्ण पालखीवर शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक साईभक्त चालावा यासाठी संपूर्ण मंडळाकडून जे आहे ती काळजी घेतली जाते. आणि नक्कीच आपण बघितलं ओम श्री साईभक्त मंडळाचं यंदाचं हे 33वे वर्ष आहे आणि याच मंडळाच्या माध्यमातून आजवर हा पालखी सोहळा अतिशय उत्साहातपणे पार पडलेला आहे. आपल्याला सागरजी चंदवरकर असणारे. सागरजी आपण जर बघितलं तर जवळपास ह्या पालखीचा तुमचा खूप मोठा इतिहास आणि खूप अनुभव तुम्हाला देखील आलेले आहेत. यंदाचा पालखी सोहळा नियोजनबद्ध पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा यासाठी कशा प्रकारे नियोजन असणार आहे? गेली 33 वर्ष बाबांची अविरत सेवा चालू आहे साई भक्त मंडळाच्या माध्यमातून. आम्ही दरवर्षी पालखी सोहळा चालत असताना नियोजन आधी 2 महिने आधी करतो आणि ते नियोजन करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळत असतात. साई भक्त आमच्यासोबत चालत असतात, त्यांना घेऊन चालणं आणि त्यासाठी आहार हा विषय महत्त्वाचा असतो. त्याची व्यवस्था आम्ही अशा पद्धतीने करतो की गेली 33 वर्ष पालखी सोहळ्यात आम्ही बरेचसे लोक चालतात. त्यांचा अनुभव आहे की बऱ्याचशा पालखी सोहळ्यामध्ये लोक चालतात, पण इथे जी जेवणाची व्यवस्था होते आणि इथे जी नाश्त्याची व्यवस्था होते ती बऱ्याचशा पालख्यांमध्ये फार कमी प्रमाणात होते. सगळ्या प्रमाणात लोक दिली जातात, पण आपल्याकडे जी पद्धत आहे ती वेगळ्या प्रमाणात आपण दिली जातो आणि जास्तीत चांगली सेवा कशी करून घेता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो. नक्कीच सागरजी, मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे. कोरोना काळामध्ये जेव्हा काही साईभक्त आपले फोटो घेऊन चालत गेले होते त्यावेळेस जेवणाचा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला होता. तो नेमका काय किस्सा होता, काय सांगा साईभक्तांना कसा अनुभव आला होता? जेवणाचा प्रॉब्लेम म्हणताना कसं असं आम्हाला जी लॉकडाऊन होतं, कोरोना असल्यामुळे लोक घराच्या बाहेर नव्हते पडत, पण बाबांची लीला एवढी अपार आहे की आम्ही चालताना आम्हाला जिथे आम्ही जात होतो त्या स्पॉटवर पोहोचायच्या आधी 10-15 किलोमीटर आधीच आमची जेवणाची व्यवस्था व्हायची. त्या लोकांना पालखीची जी वारी आहे एकतर पालखी माळशेज घाटातनं कमी झाली होती आणि त्या मार्गातनं जात असताना पालखीच्या माळशेज घाटातनं जात होती तेव्हा ती व्यवस्था आधीच आमच्याकडनं बाबा करून घेत होते आणि ती व्यवस्था जात होते. ही मोठी गोष्ट आमच्यासाठी. पनीरचा किस्सा होता गाडी. पनीरचा किस्सा होता की लोकांना आदल्या दिवशी माळशेज घाटामध्ये पनीर खायची इच्छा झाली आणि आता लॉकडाऊन आहे, कोरोना काळात पनीर कुठून अवेलेबल होणार, पण आदल्या दिवशी पोरांनी इच्छा व्यक्त केली. बाबांनी पालखीत माळशेज घाटात जशी पालखी आली, माळशेज घाटामध्ये पालखी पोचल्यानंतर पुढे एक टेम्पो उभा राहिला आणि तो आम्हाला म्हटलं की आम्हाला पनीर द्यायचं आणि ती आमच्यासाठी एवढी मोठी गोष्ट होती की तो बोलतो तुम्हाला पनीर द्यायचं आहे आणि मी पुढच्या प्रवासाला चाललो आहे आणि बाबांनी तिथे आम्हाला पनीर उपलब्ध करून दिलं आणि ती सेवा बाबांनी आमच्यासाठी केली. असे अनेक अनुभव जे आहेत ते साईभक्तांनी या ठिकाणी पालखीमध्ये जसं आपण जर बघितलं तर संपूर्ण बदलापूर शहरातले मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण राजेंद्रजी घोरपडे असतील, संभाजी शिंदे असतील, माजी नगरचे जयजी कदम असतील, हर्षलजी घोरपडे असतील, या सर्वांचा या ठिकाणी समावेश जो आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच दरवर्षी संपूर्ण शहरातील नेते असतील, पदाधिकारी असतील ते साईभक्त आहेत, नेते नंतर आहेत, मात्र ह्या संपूर्ण प्रवासामध्ये साईभक्तांना कशी त्यांची साथ लावेल याचा आपण त्यांच्याकडून प्रत्येक जाणून घेणार आहोत. आता आपण जर बघितलं तर आपण या ठिकाणी येतो, दरवर्षी साईभक्तांना भेट देतो आणि त्यानंतर हा प्रवास सुरू होतो. यंदाही तुम्ही भेट दिलेली आहे. कशा प्रकारे हा संपूर्ण प्रवास झाला पाहिजे, काय साकडे घाला साईबाबा? ओम साईराम. आज या बदलापूर शहरातून या ठिकाणून कात्रप येथून जी साईची पालखी निघते ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. बदलापूर हे साई भक्तांचं निवासस्थान आहे. अनेक भक्त हे साईवरती प्रेम करणारे आहेत, त्यामुळं सगळ्यात मोठी पालखी म्हणजे ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी पालखी जर काही असेल तर ही या ठिकाणून निघत आहे. अगदी कल्याण, डोंबिवली, भिवंडीपासून तर कर्जतपर्यंत जे साई भक्त आहेत ते या पालखीची वारी करण्याच्या प्रतीक्षेत असतात आणि कधी पालखीची वारी निघते असं त्यांच्या ह्याच्यात असतं. आज तो दिवस आलेला आहे. या सर्व साई भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ही पालखी जे आयोजन करतात त्यांनासुद्धा फार फार धन्यवाद देतो. सर्वांचा प्रवास सुखाचा हो, पालखीधारकांचा, ही माझी इच्छा.
नक्कीच याच विभागाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदेजी आपल्यासोबत असणार आहे. सर नमस्कार. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातली तुमच्या प्रभागातली ही सर्वात जुनी पालखी आहे, विषय आप्पांनी सुरू केलेली पालखी आहे. कशा प्रकारे साहेबांना बळ देतात? पाऊले चालती शिर्डीची वाट, त्याप्रमाणे पाऊले चालती पंढरीची वाट ही कन्सेप्ट घेऊन यावर्षी या कात्रपमधील ही पालखी या ठिकाणी शिर्डीकडे प्रस्थान करत आहे. श्राद्ध आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा आणि त्या अनुषंगानं त्यांच्या संदेशावर काम करणारे हे भक्त मंडळ गेली 33 वर्षे या परिसरामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी आहे. या ठिकाणी या मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी केले जातात आणि खऱ्या अर्थानं ही साई भक्ती त्या ठिकाणी केली जाते. ही पालखी आज या ठिकाणी निघालेली आहे. दरवर्षी ही पालखी म्हणजे या परिसरासाठी एक मोठा मुहूर्त असतो, एक सण असतो आणि हजारो साई भक्त या ठिकाणी या पालखीमध्ये सहभागी होतात आणि श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊन त्या ठिकाणी शिर्डीकडे प्रस्थान करत आहेत. या सगळ्यांना मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धाडलं बोलावणं जण साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. हो वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंडे फडकती त्या हो अंबरी. धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का, चला माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद, श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद. नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद, श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद. हो हो नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद, श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंद.
धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो अहो येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का सद्गुरु साईनाथ महाराज की भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला दुःखाची सरून रात सुखाची होते पहाट असंच काहीस घडत साईंची झाल्यावर भेट दुःखाची सरून रात सुखाची होते पहाट असंच काहीस घडत साईंची झाल्यावर भेट साई विना हो काही कळेना साई विना हो काही कळेना मन कशात हो रमेना कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला शिर्डीच्या वाटेवरती साईंची शीतल छाया पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया शिर्डीच्या वाटेवरती साईंची शीतल छाया पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया झाला वेळा पिसा बाबांचा झाला वेळा पिसा बाबांचा साई दर्शनातूर झाला कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला
बघता साईंची मूर्ती अश्रुगाली ओघळती पाहुनी द्वारका माई झाली इच्छा पूर्ती बघता साईंची मूर्ती अश्रुगाली ओघळती पाहुनी द्वारका माई झाली
दर न्यारा खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। शिरडी में आते हैं सवाली, खुशियों से भर देता तू सबकी झोली, भर दे तू सबकी झोली, साईं तू सबकी झोली। जिसमें तेरी अद्भुत शक्ति, जिसमें तेरी अद्भुत शक्ति है करुणा की धारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा। आस लगी है दर्शन की दाता तू कहलाए, कोई तेरे शिरडी से भूखा न जाए, कोई भूखा न जाए, साईं भूखा न जाए। श्रद्धा सबूरी मंत्र दिया है, श्रद्धा सबूरी मंत्र दिया है जीवन का उजियारा, खोला है शिरडी वाले ने ये खुशियों का डेरा डेरा डेरा। हाँ, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा, साईं का भंडारा मेरे साईं का भंडारा।
वंदन करा बाबाची वंदन गणमणे बाबा साई नाव पाव माझे आई पाव माझे आई नाव पाव माझे आई सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र येऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र येऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी शिर्डीला चाललोय र शिर्डीला चाललोय र पायी पायी शिर्डीला चाललोय र घेता येतो सुखाचा ठेवा पालखी सजवाया भक्त बोलवा पालखी सजवाया भक्त बोलवा पालखी सजवाया भक्त बोलवा हे मिरवणी झेंडा पालखीला तुझे फिरवित चाललो गावोनी गावा फिरवित चाललो गावोनी गावा फिरवित चाललो गावोनी गावा हे गावाने दसरा दिवाळी जैसा उधान आयलाय र गावाने दसरा दिवाळी जैसा उधान आयलाय र येऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र येऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय
तुझी माया हाय मनामधी, साई माझा बसलाई ध्यानामधी, साई माझा बसलाई ध्यानामधी, साई माझा बसलाई ध्यानामधी. हे पाया लावून जसं लागतंय देवा, गुलाब पेरल्याने रस्त्यामध्ये, गुलाब पेरल्याने रस्त्यामध्ये, गुलाब पेरल्याने रस्त्यामध्ये. हे वर्षाची वारी देवा तुझी मला पंढरी दिसतई र, वर्षाची वारी देवा तुझी मला पंढरी दिसतई र. घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र, घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र, शिर्डीला चाललोय र, पायी शिर्डीला चाललोय र, शिर्डीला चाललोय र, पायी पायी शिर्डीला चाललोय र. हे सपनाने आईलाई साई माझा त्यानी निरोप सांगलाय र, सपनाने आईलाई साई माझा त्यानी निरोप सांगलाय र. घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र, घेऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र, शिर्डीला चाललोय र, पायी शिर्डीला चाललोय र, शिर्डीला चाललोय र, पायी पायी शिर्डीला चाललोय र, शिर्डीला चाललोय र, पायी शिर्डीला चाललोय र, शिर्डीला चाललोय र, पायी पायी शिर्डीला चाललोय र. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, गुरुवे पूर्वे प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशे दुराची, कंठे झके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा, चंदनाचे ओटे कुंकुम केशरा, हिरे जडित मुगोट शोभतो बरा, झुळझुळते न पोरे चरणी घागर्या. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दासरामाचा वाटपा हे सदना, संकटे पावावे निर्वाणे रक्षवे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव लवतवते विकराळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ ताळते नेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तके बाळा, तेथून जड निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नयने वेशाळा, अर्धांगे पर्वते सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उम्हा वेलाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचेत हळहळ सापडले, हेतू हा श्रुमान प्राशल केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारे, पंचानन मनमोहन मुरजन सुखकारी, शतकोटीचे बेज वाचे उच्चारी, प्रगुटे रख नाम दासांतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी
भक्त संकट निवारे जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्य सुरवदने सुरवरेश्वर वरदे तारक संजीवने जय देवी त्रिभुवन भुवने पाहता तुझे सेनाये चारे श्रमरे परंतु दाभोज विकाहे साई विवाद करिता पडलो प्रवाही येतो भक्ता लागे पावसिलवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्य सुरवदने सुरवरेश्वर वरदे तारक संजीवने जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसे निजदशा क्लेशापासून सोड विधोडे भवपाशा अंबे तुझ वाचून कुळपूर विलासा नरहर तल्लीन झाला पद पंकज रेषा जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्य सुरवदने सुरवरेश्वर वरदे तारक संजीवने जय देवी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्ता हा जाणा त्रिगुणे अवतार त्रैलोक्य राणा देते शब्द दये अनुमाना सुरवर मुनजन योगे समाधी ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आळेता हरली भवचिंता जय देव अभयाभ्यंतरे तू एक दत्ता अभाग्य से कैसे न कळे ही माता पराही परतला कैसा हेता जन्म मरणाचा पुरला से अंता जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आळे तारणी भवचिंता जय देव दत्त येऊनी उभा ठाकेला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन अश्रुवाद दिदला जन्म मरणाचा फेरा तुटवेला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आळे तारणी भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मान मी तो बाणाचे झाले बोलबाणा मी काज नर्दनी श्री दत्त जाणा जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आळे तारणी भवचिंता जय देव घेऊनी पंचारती करू बाबांची आरती करू साईंची आरती करू बाबांची आरती उठा हो बांधव वाळू हर माधव साई माधव वाळू हर माधव करुणे असे रमना पाहू गंभीर हे ध्यान साईंचे हे ध्यान पाहू गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साये जडो चित्ता तुझे पाये चित्ता देवा पाये जडो चित्ता तुझे पाये आरते साई बाबा सौख्य दातार देवा शरण रजतळे बाबा साविसावा भक्ता वेसावा आरती साई बाबा करुणे आनंद स्वस्वरूपे रहे दंगा मुमुक्ष जना दावे निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा दया माने जैसा भाव दया कैसा अनुभव नाविसी दया घना ऐसे तुझी ही मव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्रोते व्यथा अगाध तव करणी मार्ग से अनाथ आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण पर ब्रह्म साकार अवतीर्ण
श्रवणाचा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा. जय देव दत्त अवधूता हो साई अवधूता सोडून गर्दव चरणी ठेवी तो माथा. जय देव अवतरसे तो येता धर्माचे गाणे नासे कन्ना हे तो लाविस निज भजने लाविस नाना लीला असंख्य रूपाने हरसे दीनंते तो संकट दिन रजनी. जय देव दत्त अवधूता हो साई अवधूता सोडून गर्दव चरणी ठेवी तो माथा. जय देव यमन स्वरूपी एका दर्शन द्वादिदने संशय निरसुनिया लोकांतारियले गोपी चंदा मंदा त्वंचे उद्धरिले गोविंद वंशे जनमुनि लोकांतारियले. जय देव दत्त अवधूता हो साई अवधूता सोडून गर्दव चरणी ठेवी तो माथा. जय देव वेदन तत्व हिंदो यवनांचा काही नावायाचे झाला पुनरपि नरदेही साहसी प्रेमाने तो हिंदो यवनाई नाविसत्मज्ञाने व्यापकः साई. जय देव दत्त अवधूता हो साई अवधूता सोडून गर्दव चरणी ठेवी तो माथा. जय देव देवा साईनाथा तत्त्वदन मावे परमाया मोहे जनमोचन गणिवावे सकुळया सकळांचे संकट निरसावे देशिल तरे ध्वजवत कृष्णाने गावे. जय देव दत्त अवधूता हो साई अवधूता सोडून गर्दव चरणी ठेवी तो माथा. जय देव जय साई महाराजो श्री साई महाराज ओवाळे तो भावे आरती योगीरा. जय देव अगणित घटना घडली भक्त जनांसाठी साई रूपे आले जगता जगजेठी अगाध ही गुरुलीला नकळे कोणाला मंगलमय महिमा सकळांना वियला. जय देव जय साई महाराजो श्री साई महाराज ओवाळे तो भावे आरती योगीरा. जय देव बसला माधुनी बारिक चिन्हांचा झोळा आत्मबलाचा तेव्हा नव प्रत्यय आला तेला वाचून सहजा पडत्या पेटविल्या अनंत असल्या लीला जगताला दिसल्या. जय देव जय साई महाराजो श्री साई महाराज ओवाळे तो भावे आरती योगीरा. जय देव असोत कितीही मोठ्या पापांच्या राशी नामस्मरणे अवघ्या जाती विलयासे कृपा प्रसादा लाभे समृद्धी कुशल कराया येते चारित्र्य सिद्धी. जय देव जय साई महाराजो श्री साई महाराज ओवाळे तो भावे आरती योगीरा. जय देव शिर्डी वासी स्वामी श्री सद्गुरुनाथा तुमच्या चरणी आता ठेविला माथा. विनिंद माधो गातो गुण गौरव भावे पुरित हरावे दर्शन घेऊन शुभ व्हावे. जय देव जय साई महाराजो श्री साई महाराज ओवाळे तो भावे आरती योगीरा. जय देव युगे 28 विटवरे उभा मांगे रखुमाई जिस दिव्य शोभा पुंडलिकाचा भेटी परब्रह्मा लिंगा करणी वाहे भीमा उद्धरे जगा. जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रखुमाई वल्लभाराई च वल्लभा पावे जीवलगा. जय देव तुळशी माळा गळा करटे वरकटी कासे पीतांबर कस्तुरी दल्लाटी देवासुरवार नित्य जगभेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रखुमाई वल्लभाराई च वल्लभा पावे जीवलगा. जय देव धन्य वेळोला धनुक्षेत्र पाळा सुवर्णाचे कमले वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी आस कळा ओवाळे तो राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रखुमाई वल्लभाराई च वल्लभा पावे जीवलगा. जय देव ओवाळू आराध्या गुरुवंद्या येते चंद्रभागे माझे सोडून आले ते पताका वैष्णव नाचते पंढरीचा महिमा
नावार्केचा महिमा वर्णावाकेचे जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रखुमाळी वल्लभ राईचा वल्लभ पावे दिवलोका जय देव आषाढी कार्तिकी भक्त जय येते व साधू संत येते चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन हेळा मात्रे तय होय मुक्ती विश्वासी नामदेव मधवासी नामदेव भावे वाते जय देव जय पांडुरंगा हर पांडुरंगा रखुमाळी वल्लभ राईचा वल्लभ पावे ज्वलका जय देव ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा वाचा हे तत्वांचा देव लाविलाता निर्गुणाची स्थिती कैसे आकाराने बाबा आकाराने सर्वांसाठी भरून उरले साई माऊली ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा वाचा हे तत्वांचा देव लाविलाता रजतम सत्वती ते माया प्रसवले बाबा माया प्रसवले मायेचे पोटे कैसे माया उद्भवले ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा वाचा हे तत्वांचा देव लाविलाता सप्त सागरी कैसा खेळ मांडिला बाबा खेळ मांडिला खेळून या खेळ अवघा विस्तार केला ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा वाचा हे तत्वांचा देव लाविलाता ब्रह्मांडाची रचना कैसे दाखवी डोळा बाबा दाखवी डोळा तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा वाचा हे तत्वांचा देव लाविलाता आरती राजा महाकैवल्य देवा श्रेवती साधू संत वेदाला माझा आरती ज्ञान राजा गोपाले ज्ञान जगी नाती गोणी अवतार पांडुरंग नाव देवील ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोबी कानारी आरत कुंभार हो समगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट बोले स्वगमाती गेले राम जनार्दनी काही मत गेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य प्रेता देवानी चालू संत वेदाला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघविरामा आरती तुकारामा राघवे सागराज जैसे भाषण तारीले ऐसे तुकोबाचे अभंगर शीले आरती तुकारामा उचिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले म्हणूनिया रामेश्वरी चरणी मस्तका टेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती काय दाखविरामा आरती तुकारामा आरती साईनाथा कलियुगी विधाता जाणसी भक्तगण पायी ठेवेला
संकट तरेले संकट तरेले आरती साईनाथा फकीर दिसे तरी सर्व ध्याने अवतारी माऊली परब्रह्मा छत्र मायेचे धरी मायेचे धरी आरती साईनाथा रहीम राम रूप तिघे झाले एक रूप अगाध ऐसे लेला मोक्ष मिळे आपोआप आरती साईनाथा कलियुगी विधाता सानसी भक्त गण पायी ठेवेला माता आरती साईनाथा ये हो विठ्ठले माझे माऊली माझे माऊली विघ्नावरी कर ठेवणी वाट मी पाहे आलिया गेलिया हाती धाडे निरोप बाबा धाडे निरोप पंढरपुरे आहे माझा माय बाप हे हो विठ्ठले माझे माऊली तुझ्यावरी कर ठेवणी वाट मी पाहे तुळा पितांबर कैसा गगनी झळकला बाबा गगनी झळकला करुणावर बैसोनी माझा कैवारी आला हे हो विठ्ठले माझे माऊली तुझ्यावरी कर ठेवणी वाट मी पाहे विठोबाचे राजा नित्य दीपावली बाबा नित्य दीपावली विष्णुदास रामा जीवे भावे ओवाळे हे हो विठ्ठले माझे माऊली तुझ्यावरी कर ठेवणी वाट मी पाहे असो नसो भावा तुझी आठाया बाबा तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्या पंढरी राया हे हो विठ्ठले माझे माऊली तुझ्यावरी कर ठेवणी वाट मी पाहे श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय नाही भूतली तुझ वाचून आश्रय नाही भूतली मी पापी पतित श्रीमंत मी पापी पतित श्रीमंत तारणे मला गुरुनाथ झडकरी तारणे मला साईनाथ झडकरी श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय नाही भूतले तुझ वाचून आश्रय नाही भूतले तुम्ही शांती क्षमेचा मेरो तुम्ही शांती क्षमेचा मेरो तुम्ही भवारणावेचे तारू गुरुवरा तुम्ही भवारणावेचे तारू गुरुवरा मजस पामरा गुरुवरा मजस पामरा आता ओधरा त्वरित लवलाय मी बुडतो भवभय डोही ओधरा मी बुडतो भवभय डोही ओधरा श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझा वाचून आश्रय नाही भूतली हो तुझा वाचून आश्रय नाही भूतली हो तुझा वाचून आश्रय नाही भूतली शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर साई बाबा रमावर साई बाबा रमावर सुध भक्ती चंद्रभागा बाबा पुंडलिक जागा बाबा पुंडलिक जागा याहो याहो अवघे जन करा बाबांची वंदन साईंची वंदन करा बाबांची वंदन
गणू म्हणे बाबासाहेब धाव पाव माझे आहे, पाव माझे आहे, धाव पाव माझे आहे. गायन रणांगण वंगेन धरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद भोजन भवेव वाळे न म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुत सखा त्वमेव, त्वमेव वेद्या तृणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. साई राम 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 हरे हरे, साई कृष्ण 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 हरे हरे. साई राम 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 हरे हरे, साई कृष्ण 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 हरे हरे. साई राम 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 हरे हरे, साई कृष्ण 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 हरे हरे. श्री गुरुदेव दत्त. अनंत तुला ते कसे रे सवावे, अनंत तुला ते कसे रे नमावे. अनंत मुखाचा श्री शेष गाता, नमस्कार साष्टांग शेषाय. उरावे पदी पद्मनित्य भावे, उरावे तरी भक्ती सोडे स्वभावे. करावे जगातारुणी माय दाता, नमस्कार साष्टांग वसे तो सदा दाभया संत लीला. दिसे अज्ञ लोकान परे जो जलाला, परे अंतरी ज्ञान कैवल्य दाता. नमस्कार साष्टांग शेषाय. बरा लागला जन्म हा मानवाचा, नरासार्थका साधुने भोतसाचा. भरोसाई प्रेमा गणाया हंता, नमस्कार साष्टांग शेषाय. धरावे तरी सान अल्पज्ञ बाला, करावे आम्हा धन्य चिंबो निघाला. मुखे घाल प्रेमे खरा कास आता, नमस्कार साष्टांग शेषाय नाथा. सुरादी पदाच्या पदा वंदिता ते, शुभादे पदाचे समानत्व देते. प्रयागादि तीर्थे पदी नम्र होता, नमस्कार साष्टांग शेषाय नाथा. तुझा ज्या पदा पाहता गोप बाले, सदा रंगलीची स्वरूपे मिळाले. हरे रास क्रीडा समे कृष्ण दाता, नमस्कार साष्टांग शेषाय नाथा. तुला मागतो मागणे एक द्यावे, करा जोडितो दीन अत्यंत भावे. भवे मोहनी राज हातारी आता, नमस्कार साष्टांग शेषाय नाथा. नमस्कार साष्टांग शेषाय नाथा, नमस्कार साष्टांग शेषाय नाथा. ऐसा येई बासई दिगंबरा, अक्षय रूपावतारा, सर्व हि व्यापक तू श्रुतिसारा. अजूनयाची कमारा बाबा येई, काशी स्नान जप गत दिवशी. कोल्हापूर भिक्षेसी निर्मल नदी तुंगा, जलकाशी इंद्रा माहुर देशी. ऐसा येई हा धुळी रोमत से, वाम करी डमरू धारे भक्ता भर
सदा सुखकारी देशील मुक्ती धारे ऐसा येई हो पायी पादुका जपमाला अरे कमंड रूप झाला स्मरण कर सेवा नाग जटा पूर्ण सोबतो माथा ऐसा येई हो तत्पर तुझी आया वेधाने अक्षय त्यांचे सदने लक्ष्मी वास करी सैनिक रजनी रक्षित संकट मारून ऐसा येई हो या परिधान तुझे गुरुराया दृश्य करी नयनाया पूर्णानंद सुखे अरे विकाया नाविसे हरिगुण गाया ऐसा येई सैनिक परा अक्षय रूपावतारा सर्व हिता पकतू सुतारा अनुसयाची कुमारा बाबा येई हरि ओम यज्ञेन यज्ञमयजयन्त देवाहस्तानि धर्माणि प्रथमान्यासन देहनाकं महिमाना सुतन्द्र यज्ञपूर्वे स्वाध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ते साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पार्वेशं राज्यं महाराजमाधिपत्यमयन्त समन्त परयाईश सार्वभौम सर्वायुष अंतर्धात परार्धात प्रतुर्वे समुद्र पर्यंताया एकराळते ददद्वेष श्लोको विहितो मर्तः परवेष्ठारो मर्तस्य वसनगृहे आविश्वत सकामप्रे विश्वे देवा सभास देते करशरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाते श्री प्रभु साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु साईनाथासी कैलास राणा शिवचंद्र मोळे फणेंद्र माथा मुकुटे झळाले कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वेळ शंभो मज कोण तारी तुझ वेळ साईनाथा मज कोण तारी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्या ठिकाणी वळजाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम श्री साईनाथाय नमः 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 ओम श्री
सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साई बाबा की साईनाथ महाराज की पौलपुत्र हनुमान की जय श्री राम। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। एबीसी केबल प्रस्तुत वारी शिर्डीची दररोज भक्तिमय वातावरणात साईनाथाच्या चरणी घेऊया भाविकांच्या श्रद्धेची वारी। रोज रात्री 10 वाजता फक्त एबीसी केबलच्या 983 चॅनलवर पहा हा भक्तिमय प्रवास। आणि ज्यांना टीव्हीवर पाहता येत नाही त्यांच्यासाठी खास सुविधा, आता यूट्यूबवर एबीसी केबल अंबरनाथ या चॅनलवर सुद्धा वारी शिर्डीची पाहता येईल।